गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गण. अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. सर्व श्री भक्तांना माझा नमस्कार. आज गुरुपौर्णिमा, त्यामुळे गुरुपौर्णिमेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आपल्या महाराष्ट्राचे भाग्य थोर म्हणून आपल्याला थोर संत महात्म्यांचे वास्तव्य लाभले आहे आणि त्यापैकीच एक या आधुनिक काळातील थोर संत म्हणजे श्री संत गजानन महाराज शेगाव. 23 फेब्रुवारी 1878 साली श्री गजानन महाराज हे शेगावी प्रगट झाले होते आणि त्यानंतर सलग 32 वर्ष त्यांनी आपल्या भक्तांना अनेक लीला दाखवल्या, अनेक प्रचिती दिल्या. त्यानंतर लोक त्यांचे हळूहळू निस्सीम भक्त होऊ लागले. महाराजांचे नामस्मरण, त्यांची पारायणं भक्त करू लागले आणि अशाच भक्तांपैकी मी एक सर्वसाधारण भक्त, मी सौ स्नेहा आशिष गावंडे, राहणार नाशिक. मी मूळची अमरावती, माझे माहेर अमरावती आणि महाराजांची सेवा हा मला माझ्या आईकडून मिळालेला वसा. तिच्यामुळेच मी आज महाराजांच्या सेवेमध्ये आले आहे. महाराजांचे नामस्मरण, त्यांची पारायणे आणि शेगाववारी हे सतत अधूनमधून सुरूच असते. असेच एक दिवस पारायण वाचताना त्यामध्ये भक्तांना आलेले अनुभव बघता माझ्या मनात आले की जसे या भक्तांना महाराजांनी अनुभव दिले आहेत तसेच महाराज आजही लोकांना दृष्टांत देतात, त्यांना प्रचिती देतात, त्यांना अनुभव येत असतात आणि मग याच श्रीभक्तांकडून अनुभव गोळा करून आपण ते अनुभव इतर श्रीभक्तांपर्यंत पोचवावे असे नकळत पारायण वाचताना माझ्या मनात आले. त्यामुळे श्रींची आज्ञा किंवा त्यांचा हा संकेत समजून मी हा उपक्रम करण्याचे ठरवले. मग काय, महाराजांची आज्ञा घेऊन, त्यांचे आशीर्वाद घेऊन मी या उपक्रमाला सुरुवात केली. सर्वप्रथम मी एक लेख तयार केला, जो तुम्हाला आता सध्या स्क्रीनवर दिसतोय. तो मी लेख तयार करून सोशल मीडियावर पोस्ट केला, कारण सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण कमीत कमी वेळात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकतो. फेसबुकवर महाराजांचे काही ग्रुप आहेत, त्या ग्रुपशी मी कनेक्टेड झाले आणि त्या सर्वच ग्रुपवर मी हा लेख पोस्ट केला. तसेच या लेखाच्या काही प्रिंट्स काढून मी मला शक्य होईल तितक्या गजानन महाराजांच्या मंदिरात हा पोस्ट या पोस्टच्या प्रिंट्स मी लावल्या. आणि खरंच सांगते, या मंदिरात प्रिंट्स लावत असताना तिथे जे काही कार्यकर्ते होते, जे पुजारी होते, तर त्यांची मी परवानगी घेतली हा मंदिरात लावताना. तर त्यांनी मला खूप छान सहकार्य केले, त्या सर्वांचे खूप खूप आभार. आणि या पोस्टच्या माध्यमातून हळूहळू भक्त माझ्यापर्यंत पोहोचू लागले, आपले अनुभव सांगू लागले. खरंच खूप छान आणि खूप समाधान वाटले जेव्हा पहिला अनुभव माझ्यापर्यंत पोचला. काही आनंद देणारे तर काही अगदी अंगावर शहारे आणणारे असे अनुभव भक्त सांगू लागलेत. महाराज जाण्यापूर्वी, म्हणजे खरं तर महाराज गेले मी असं म्हणणार नाहीत, महाराज आजही कुठल्या ना कुठल्या रूपात आपल्या आजूबाजूला आहेतच त्यांची. पण महाराज समाधी घेण्यापूर्वी बोलले होते की मी गेले असे मानू नका, भक्तीत अंतर करू नका, कदा मजलागी विसरू नका, मी आहे येथेची. आणि खरंच महाराज सतत आपल्या आजूबाजूला असतात, याची आपल्याला कायम ते प्रचिती देत असतात. पण बरेचदा ही प्रचिती आपल्याला कळते, तर बरेचदा ही प्रचिती आपल्याला कळतही नाही. तर असेच वेगवेगळे अनुभव आपण आपल्या या श्रींची प्रचिती ह्या चॅनलवर बघणार आहोत. तुमच्याकडे पण असे जर महाराजांचे काही अनुभव असतील तर ते नक्की मला पाठवा. स्क्रीनवर एक व्हॉट्सअप नंबर येतो आहे खाली, त्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही मला हे अनुभव पाठवू शकता. तुम्ही हे अनुभव एका कागदावर लिहून त्याचे फोटोज मला सेंड करू शकता. शक्य नसेल तर सरळ व्हॉट्सअपवर किंवा आपल्या मोबाईलमध्ये तुमचे अनुभव तुमच्याच आवाजात रेकॉर्ड करा, त्याचे शब्दांकन करून आपण या चॅनलवर ते अनुभव प्रसारित करू. तुम्हाला जसे शक्य असेल तसे तुम्ही ते अनुभव माझ्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करा. आणखी एक महत्त्वाचे, एक श्रीभक्त मला असेही भेटले की त्यांनी मला त्यांचा अनुभव सांगितला, त्यांचे नावही सांगितले, पण त्यांचे नाव आपण चॅनलवर प्रसिद्ध करू नये असे त्यांनी मला विनंती केली, असा त्यांनी आग्रह धरला. कारण त्यांचे म्हणणं असे होते की मला महाराजांची निस्वार्थ भक्ती करायची आहे, निस्वार्थ सेवा करायची आहे, मला कुठलीही प्रसिद्धी नको, त्यामुळे माझे नाव चॅनलवर दाखवू नये. तर हरकत नाही, असे जर काही भक्त असतील की ज्यांना आपले अनुभव सांगायचे आहेत पण आपले नाव प्रसिद्धीच नको आहे, तर अशा भक्तांनी मला अनुभव पाठवा आणि तिथे उल्लेख करा की मला माझे नाव प्रसिद्ध करायचे नाही आणि ते नाव आपण प्रसिद्ध न करता, प्रसारित न करता आपण या चॅनलवर तो अनुभव सांगू. त्याबद्दल तुम्ही निश्चिंत असावे. महाराजांचे हे अनुभव ऐकण्यासाठी
आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढे आपल्या चॅनलवर येणारी अनुभव साखळी तुम्हाला अनुभवता येईल. आजच्या या व्हिडिओमध्ये मी फक्त माझ्याबद्दल, माझ्या या उपक्रमाबद्दल जो मी आजपासून सुरू केला आहे विशेष गुरुपौर्णिमेपासून, तर या उपक्रमाबद्दल सर्वच माहिती मी दिलेली आहे. जर तरीही काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारू शकता. तुम्हा सर्व श्रीभक्तांचे आशीर्वाद, तुमच्या शुभेच्छा कायम माझ्याबरोबर असू द्या, त्याची मला नितांत गरज आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये बस इतकंच. पुढील व्हिडिओपासून आपण आपली अनुभव साखळी सुरू करणार आहोत. तोपर्यंत श्री गजानन, जय गजानन. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण